प्रॉपर्टीज आपल्याला पाहायच्या आहेत. त्या प्रॉपर्टीसाठी हे एक्झाम्पल दिलेले होते. हे डिटर्मिनंट्स इव्हॅल्युएट करायचे आहेत, त्याच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहेत. डेल्टा 1 59 अशी व्हॅल्यू आली आहे का पहा एकदा. किंवा काय डिफरंट येते का कोणाची. डेल्टा 1 डिटर्मिनंट आहे 2 3 -1 4 2 5 1 -3 0. How to evaluate the determinant? Third order determinant. थर्ड ऑर्डर डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करत असताना फर्स्ट एलिमेंट ॲज इट इज इन ब्रॅकेट, या फर्स्ट एलिमेंटचा रो आणि कॉलम स्किप करायचा. म्हणजे हा रो आणि हा कॉलम स्किप करायचा. फर्स्ट एलिमेंट 2 ॲज इट इज, त्याचा रो कॉलम स्किप केला. रिमेनिंग जे हे 4 एलिमेंट्स आहेत यांचं मल्टिप्लिकेशन मायनस याचं मल्टिप्लिकेशन. 2 × 0 मल्टिप्लिकेशन, 2 × 0 म्हणजे 0 आणि यांचं मल्टिप्लिकेशन -15, पण ते मायनस करायचं आहे म्हणून मायनस मायनस प्लस. सेकंड एलिमेंट साइन चेंज -3. पहिला एलिमेंट ॲज इट इज लिहायचा, सेकंड एलिमेंटचं साइन चेंज. याचं साइन चेंज म्हणजे हा रो आणि कॉलम स्किप. रो आणि कॉलम स्किप, हे मल्टिप्लिकेशन मायनस हे मल्टिप्लिकेशन. 4 × 0 -1 × 5 आणि थर्ड एलिमेंट ॲज इट इज. फर्स्ट ॲज इट इज, सेकंडचं साइन चेंज, थर्ड ॲज इट इज. आता या थर्ड एलिमेंटचा रो आणि कॉलम स्किप. हे रो आणि कॉलम स्किप केले तर ह्या 4 एलिमेंट शिल्लक राहतील.
यांचं मल्टिप्लिकेशन मायनस याचं मल्टिप्लिकेशन, याच्यावरती फोकस ठेवायचा आहे 4 वरती. 4 इंटू -3 म्हणजे -12. -1 इंटू 2. 2 इंटू 15. 30. 0 - 5 म्हणजे -5. -5 इंटू -3 प्लस 15. -12 - 2 -14 इंटू -1 आणि आता या तिन्हीचे ॲडिशन. $59. डेल्टा 1 ची व्हॅल्यू 59. बघा चेक करून कुठे मिस्टेक झाली ते. डेल्टा 2 डेल्टा 2 पण काय येतोय 59. डेल्टा 3 -59. -59. डेल्टा 4 -59. -59. डेल्टा 5 59. 59. डेल्टा 6 0. आणि डेल्टा 7 0. आल्यात का या प्रकारे व्हॅल्यूज बघा चेक करून. डेल्टा 1 59. डेल्टा 2 59. डेल्टा 3 -59. डेल्टा 4 -59. डेल्टा 5 59 again. डेल्टा 6 0. आणि डेल्टा 7 0. या प्रकारे व्हॅल्यूज येतात या सर्व डिटर्मिनंट्सच्या. ओके, आल्यात व्हॅल्यू सर्वांच्या सर्व. आता यामध्ये प्रॉपर्टीज ज्या आहेत ते आपलं कॅल्क्युलेशन वर्क रिड्यूस करण्यासाठी आहेत. यात
काही ऑब्झर्वेशन्स महत्त्वाचे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल डेल्टा 1 आणि डेल्टा 2 या दोन्ही डिटर्मिनंटची व्हॅल्यू सारखीच आली आहे. या दोन्ही डिटर्मिनंट्समध्ये फरक काय, सिमिलॅरिटी काय आणि डिफरन्स काय, बघा लक्षात येतोय का काही डिफरन्स? सांगू का? येस. काय? फर्स्टचा कॉलम 1 आणि सेकंडचा रो 1 एक आहे. सेकंडचा फर्स्ट कॉलम असतो. डेल्टा 1चा जो सेकंड रो आहे तो डेल्टा 2चा सेकंड कॉलम. ओके. किंवा असं पण डेल्टा 1चा कॉलम 1 आणि डेल्टा 2चा रो 1. फर्स्ट रो. ओके. 2 3 -1 हा जो डेल्टा 1चा फर्स्ट रो आहे तो फर्स्ट रो म्हणजे डेल्टा 2चा फर्स्ट कॉलम आहे. डेल्टा 1चा जो सेकंड रो आहे तो डेल्टा 2चा सेकंड कॉलम आहे आणि डेल्टा 1चा जो थर्ड रो आहे तो इथं थर्ड कॉलम आहे. म्हणजे थोडक्यात काय तर जे सगळे इथं रो आहेत ते सगळे आणि त्याच क्रमाने, हे जास्त महत्त्वाचं आहे, त्याच क्रमाने. म्हणजे जे सगळे इथं रो आहेत तेच सगळे इथं कॉलम आहेत, पण ते त्या विशिष्ट क्रमाने. जो फर्स्ट रो आहे तो फर्स्ट कॉलम झालाय, जो सेकंड रो आहे तो सेकंड कॉलम झालाय, जो थर्ड रो आहे तो थर्ड कॉलम झालाय. म्हणजे जे इथं आडवे आहेत ते इथं उभे झालेत आणि जे उभे आहेत ते पण आडवे झालेत. म्हणजे जे कॉलम आहेत ते रो झालेत. बघा इथं कॉलम कोण आहे? 2 4 1. इथे रो आहे 2 4 1. फर्स्ट कॉलम फर्स्ट रो, सेकंड कॉलम 3 2 -3, सेकंड रो 3 2 -3, थर्ड कॉलम -1 5 0, थर्ड रो -1 5 0. म्हणजे थोडक्यात काय की या दोन्ही डिटर्मिनंट्समध्ये रो आणि कॉलम इंटरचेंज झालेत. रो आणि कॉलम इंटरचेंज म्हणजे जे रो आहेत ते कॉलम झाले, जे कॉलम आहेत ते रो झाले. पण याच्यामुळे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू बदलली का? येस, 59च आली. आता पहा प्रॉपर्टी काय. या पद्धतीने गेलं प्रॉपर्टी लक्षात यायला सोपं जातं. आधी प्रॉपर्टी सांगितली आणि मग हे एक्झाम्पल बघा चेक करून म्हटलं की ते फार काळ लक्षात राहत नाही. आधी आपण एक्झाम्पल घेतलं, सोडून पाहिलं. आता पहा प्रॉपर्टी काय सांगते. फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ द डिटर्मिनंट, इफ all the rows and columns, if all the rows and columns of a determinant are interchanged, if all the rows and columns of a determinant are interchanged. म्हणजे
जर एखाद्या डिटर्मिनंटचे सर्वच्या सर्व रो आणि कॉलम इंटरचेंज केले, then the value of determinant remains unchanged. What is the statement for first property? If all the rows and columns of a determinant are interchanged. If all the rows and columns of a determinant are interchanged, डिटर्मिनंटचे जर सर्वच्या सर्व रो आणि कॉलम इंटरचेंज केले, इंटरचेंज केले म्हणजे काय, जे रो आहेत त्यांना कॉलम लिहिलं, जे कॉलम आहेत त्यांना रो लिहिलं, then the value of determinant remains unchanged. Then the value of determinant remains unchanged. म्हणजे जर डिटर्मिनंटचे सर्वच्या सर्व रो आणि कॉलम इंटरचेंज केले, म्हणजे पहा फॉर एक्झाम्पल हा एक डिटर्मिनंट आपण घेतला 3 2 -1 4, याची व्हॅल्यू काय येईल, सेकंड ऑर्डरचा आहे. ऑर्डर कुठलेही असू द्या, प्रॉपर्टीज सेम राहतात, मिनिंग बदलत नाहीत. याची व्हॅल्यू काय येईल, 3 × 4 12, 12 + 2 14. आता याचे रो आणि कॉलम इंटरचेंज करायचे म्हणजे काय, 3 2 हा जो रो आहे त्याला कॉलम लिहायचं म्हणजे 3 2, पण तो फर्स्ट रो आहे त्याला फर्स्ट कॉलमच लिहायचं, क्रम बदलू द्यायचा नाही. नाही तर जो इथं पहिला रो आहे तो इकडे दुसरा कॉलम झालाय असं नाही चालणार. हा पहिला आहे, पहिला रो आहे त्याला पहिला कॉलम लिहिलं. आता हा दुसरा रो आहे त्याला दुसरा कॉलम लिहावा लागेल म्हणजे -1 4. हा सॉल्व करा, याची किंमत काय येते बघा, 14च येते. हो सर. बरोबर. सेकंड ऑर्डरमध्ये ते इतके क्लिअरली लक्षात येत नाही, त्याच्यात काय होतंय, फक्त हे दोनच इंटरचेंज केल्यासारखं दिसतंय. ॲक्च्युली आपण रो आणि कॉलम इंटरचेंज केलेत, पण थर्ड ऑर्डरमध्ये मात्र ते क्लिअरली लक्षात येतं. जसं इथं Δ1 आणि Δ2 आपण पाहिले, यात फर्स्ट रो आहे तो फर्स्ट कॉलम झाला, सेकंड रो आहे तो सेकंड कॉलम झाला, थर्ड रो आहे तो थर्ड कॉलम झाला, किंवा जो फर्स्ट कॉलम आहे तो फर्स्ट रो झाला, सेकंड कॉलम आहे तो सेकंड रो, थर्ड कॉलम आहे तो थर्ड रो. पण ऑल कुठला तरी एकच किंवा दोनच असं नाही चालणार, ऑल हे महत्त्वाचं आहे. म्हणजेच स्टेटमेंट काय प्रॉपर्टीचं, इफ ऑल द रोज अँड कॉलम्स ऑफ ए डिटर्मिनंट आर इंटरचेंज्ड, then the value of determinant remains unchanged. जर डिटर्मिनंटचे सर्वच्या सर्व रो आणि कॉलम इंटरचेंज झाले, इंटरचेंज केले, तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू चेंज होत नाही. द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट रिमेन्स
अनचेंज्ड. ओके. आता याला ज्यावेळी आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहेत त्यावेळी प्रॉपर्टीज वापरायच्या आहेत. पण प्रत्येक वेळी प्रॉपर्टी वापरत असताना हे एवढं सगळं लिहित बसण्याची गरज नाही. त्यासाठी काही स्पेसिफिक नोटेशन्स असणार आहेत. जसं या पहिल्या प्रॉपर्टीसाठी आपण करणार काय प्रोसेस, रो आणि कॉलम इंटरचेंज करणार. मग रो आणि कॉलम इंटरचेंज करणार. दॅट प्रोसेस इज डिनोटेड ॲज आर इंटरचेंज सी. याचा अर्थ काय, याचा अर्थ इंटरचेंज. आर इंटरचेंज सी म्हणजे रो आहेत ते कॉलम होणार आहेत, कॉलम आहेत ते रो होणार आहेत. जे आडवे आहेत ते उभे होणार आहेत, जे उभे आहेत ते आडवे होणार आहेत. आणि याच्यामुळं डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूमध्ये मात्र काहीही बदल होत नाही. ओके. म्हणजेच याला आपण लिहू शकतो इट इज डिनोटेड बाय आर इंटरचेंज सी. That is the first property of the determinant. ही आहे डिटर्मिनंटची पहिली प्रॉपर्टी. गॉट दिस प्रॉपर्टी. अर्थ कळाला प्रॉपर्टीचा या. ओके. आता यामध्ये बाकीचे जे डिटर्मिनंट्स आहेत समजा आता डेल्टा 3 आहे. तो डेल्टा 3 आणि डेल्टा 1 किंवा डेल्टा 3 आणि डेल्टा 2 हे कम्पेअर करा. डेल्टा 2 आणि डेल्टा 3. डेल्टा 2 डेल्टा 3 काय फरक आहे, काय सिमिलॅरिटी आहे. सर हां डेल्टा 2 आणि डेल्टा 3 मध्ये सगळे त्यांची रोल सेम आहे, फक्त त्यांची पोझिशन चेंज केली. ओके. म्हणजे काय झालंय नेमकं. सेकंड डेल्टामध्ये जो सेकंड रो आहे हम्म, तो डेल्टा 3 मध्ये फर्स्ट रो आहे. हम्म, डेल्टा 2 मध्ये जो फर्स्ट रो आहे हम्म, तो डेल्टा 3 मध्ये सेकंड रो आहे. हम्म. आणि डेल्टा 2 मध्ये जो थर्ड रो आहे तो डेल्टा 3 मध्ये पण तो थर्ड नंबर लागते. फक्त फर्स्ट आणि सेकंड मध्ये म्हणजे इंटरचेंज केले त्यांनी. येस. डेल्टा 2 मध्ये जो फर्स्ट रो आहे तो डेल्टा 3 मध्ये सेकंड रोच आहे. आणि डेल्टा 2 मध्ये जो सेकंड रो आहे तो डेल्टा 3 मध्ये फर्स्ट रोच आहे. आणि थर्ड रो तर ॲज इट इज आहे. थर्ड रो काही चेंज नाही आहे. याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो डेल्टा 2 वरूनच डेल्टा 3 तयार झालाय. पण तो कसा तयार केलाय, फक्त हे दोन इंटरचेंज केलेत. फर्स्ट रो आणि सेकंड रो इंटरचेंज केले. व्हॅल्यू मध्ये काय झालं,
सेम राहिली का बदलली? यस, व्हॅल्यू सेम राहिली का चेंज झाली? डेल्टा 2 ची व्हॅल्यू काय आली आहे? 59. आणि डेल्टा 3 काय आलाय? -59. -59 आहे तो, आणि हा 59 आहे. व्हॅल्यू सेम राहिली का चेंज झाली? चेंज झाली. आता बदल लक्षात घ्या, इथे व्हॅल्यू चेंज झाली आहे, सेम नाही राहिली पहिल्यासारखी. पण चेंज काय झालंय? फक्त चिन्ह बदललंय. इथं 59 होता, इथं -59 झाला, फक्त चिन्ह बदललंय. वेगळा कुठला नंबर आलाच नाही, तोच नंबर आला 59च, फक्त इथं प्लस आला, इथे मायनस आला. ओके, म्हणजे आपण याचे दोन रो इंटरचेंज केले, व्हॅल्यूचं साइन चेंज झालं. आता या डेल्टा 4 ला डेल्टा 1 सोबत कंपेअर करा. डेल्टा 4 ला डेल्टा 1 सोबत कंपेअर करा. काय बदल दिसतोय? कॉलम इंटरचेंज केलेत. कुठले कॉलम इंटरचेंज केलेत? डेल्टा 1चा जो 241 हा फर्स्ट कॉलम आहे तो डेल्टा 4चा लास्टचा आहे, 3 नंबरचा 241. डेल्टा 2चा जो 323 हा सेकंड कॉलम आहे तो डेल्टा 4चा पण 322 -6 आहे. आणि डेल्टा 1चा -150 आहे तो थर्ड आहे. डेल्टा 1 मध्ये त्याचा कॉलम नंबर आणि फोर्थ मध्ये तोच आहे. म्हणजे फक्त फर्स्ट कॉलम आणि थर्ड कॉलम यांचे पोझिशन इंटरचेंज झाली आणि सेकंड कॉलम सेम दोघांचा. ओके, म्हणजे जसं इथे फक्त फर्स्ट रो आणि सेकंड रो इंटरचेंज केले होते, तसं इथे फर्स्ट कॉलम आणि थर्ड कॉलम इंटरचेंज झालेत. बघा, इथे फर्स्ट कॉलम आहे 241, तो इथं तिसऱ्या नंबरला गेला. इथे थर्ड कॉलम आहे, तो इथं फर्स्ट नंबरला आला, आणि सेकंडला सेकंड तसाच ठेवला. म्हणजे थोडक्यात काय, याच्यामध्ये आपण दोन रो इंटरचेंज केले, व्हॅल्यूचं साइन चेंज झालं. याच्यामध्ये आपण दोन कॉलम इंटरचेंज केले, व्हॅल्यूचं साइन चेंज झालं. गेटिंग दिस? लक्षात येत आहे? दोन रो इंटरचेंज केले, व्हॅल्यूचं साइन बदललं, चिन्ह बदललं फक्त. दोन कॉलम इंटरचेंज केले. इंटरचेंज म्हणजे फर्स्टच्या जागेवर थर्ड टाकला, थर्डच्या जागेवर फर्स्ट घेतला, सेकंडला काही नाही केलं. इथे फर्स्टच्या जागी सेकंड, सेकंडच्या जागी फर्स्ट, थर्ड ॲज इट इज. व्हॅल्यूचं साइन चेंज झालं. आता डेल्टा 4 आणि डेल्टा 5 मध्ये कंपॅरिझन करा. डेल्टा 4 आणि डेल्टा 5 नाही, डेल्टा 3 आणि डेल्टा 4 आणि 5 मध्येच.
येस, काय दिसतंय का? तर फर्स्ट रो आणि लास्ट रोचं इंटरचेंज करू. फर्स्ट रो आणि लास्ट थर्ड नंबर इंटरचेंज पण आहे सर. इथं -1 3 4 सर. सर डेल्टा 4 मध्ये फर्स्ट रो आहे -1 3 2. तो डेल्टा 5 मध्ये थर्ड रो म्हणून घेतलाय आणि नंबर उलटे घेतले 2 3 मायनस. असं ते प्रत्येक एलिमेंटची पोझिशन चेंज केली. याच्यात असं स्पेसिफिक काही घडलेलं नाही आहे, बरोबर आहे का? पण व्हॅल्यू 59च आली. व्हॅल्यू 59 आहे. नक्की का? आता बाकीचे आले सगळे 59 म्हणून त्याची पण 59च आणली. तर माझी 59 झालं. त्याच्यात ॲक्च्युली काय केलेलं आहे ते लक्षात घ्या. हा जो डेल्टा 1 आहे, ठीक आहे, आपण डेल्टा 5चं कम्पॅरिझन नंतर बघूया कारण तो नेक्स्ट प्रॉपर्टीचा आहे. त्यात असं याचं इंटरचेंज तर काही दिसत नाही आहे, बरोबर आहे. आता पहा, डेल्टा 1 आणि डेल्टा 4चं कम्पॅरिझन तर कळलंय, डेल्टा 2 आणि डेल्टा 3चं पण कम्पॅरिझन कळलंय. यामध्ये प्रॉपर्टी काय सांगते? डिटर्मिनंटचे कोणतेही 2 रो किंवा कोणतेही 2 कॉलम, कोणतेही 2 रो किंवा कोणतेही 2 कॉलम इंटरचेंज केले तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फक्त साईनमध्ये चेंज होते. त्या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूचं फक्त साईन चेंज होतं. 59 - 59, 59 - 59. म्हणजे स्टेटमेंट काय प्रॉपर्टीचं पहा. If any 2 rows or any 2 columns, आता फरक लक्षात घ्या दोन्ही स्टेटमेंट मधला. If any 2 rows or any 2 columns, पहिल्या प्रॉपर्टीमध्ये काय म्हटलं होतं? इफ ऑल द रोज अँड कॉलम्स. 2 शब्द वेगळे आहेत. इथे ऑल नाहीये, एनी 2 आहे आणि अँड नाहीये, ऑर आहे. म्हणजे 2 रो किंवा 2 कॉलम. ओके. इफ एनी 2 rows or any 2 columns
of a determinant are interchanged. Any two rows or any two columns of a determinant are interchanged, then the value of determinant changes in sign only. The value of determinant changes in sign only. म्हणजे अर्थ काय प्रॉपर्टीचा, जर डिटर्मिनंटचे कोणतेही दोन रो किंवा कोणतेही दोन कॉलम इंटरचेंज केले तर त्या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूचं फक्त साइन चेंज होतं. द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट चेंजेस इन साइन ओनली. पहिल्या प्रॉपर्टीचा अर्थ काय होता, सगळेच रो आणि कॉलम इंटरचेंज करायचे, त्यानं त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू बदलत नाही. पण सेकंड प्रॉपर्टीचा अर्थ काय, कोणतेही दोन रो किंवा कोणतेही दोन कॉलम इंटरचेंज केले की डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूचं फक्त साइन चेंज होतं. म्हणजे जर आपण डिटर्मिनंटचे एनी टू रोज म्हणजे इथे आपण जसं फर्स्ट रो आणि सेकंड रो इंटरचेंज केले त्याला आपण डिनोट करणार R1 इंटरचेंज R2, R1 म्हणजे फर्स्ट रो, R2 म्हणजे सेकंड रो, R3 म्हणजे थर्ड रो. C1 म्हणजे फर्स्ट रो, C2 फर्स्ट कॉलम, C2 म्हणजे सेकंड कॉलम, C3 म्हणजे थर्ड कॉलम. डिटर्मिनंटचे कोणतेही दोन रो इंटरचेंज केले, इथे रोज दोन्ही रोज, पहिल्या प्रॉपर्टीच्या वेळी R इंटरचेंज C होतं, फक्त हीच एकमेव प्रॉपर्टी ज्याच्यामध्ये रो आणि कॉलम दोन्ही इंटरचेंज होतात. पण बाकी इतर पुढच्या प्रॉपर्टीमध्ये आता एकदा रोचं कॅल्क्युलेशन सुरू झालं की ते रो सोबतच होणार आणि कॉलमचं कॅल्क्युलेशन सुरू झालं की ते कॉलम सोबतच होणार. म्हणजे यात आपण R1 इंटरचेंज R2 याचा अर्थ पहिला आणि दुसरा रो इंटरचेंज केला. मग जर पहिला आणि दुसरा इंटरचेंज केलाय तर तिसऱ्याचा काही संबंध नाही, तिसरा तसंच ठेवलाय. सिमिलरली या दोघांमध्ये काय केलंय आपण, पहिला आणि तिसरा कॉलम इंटरचेंज केलाय, मग त्याला डिनोट कसं करणार, C1 इंटरचेंज C3, याचा अर्थ पहिला कॉलम आणि तिसरा कॉलम इंटरचेंज केला. एक्झाम्पलच्या वेळी आपल्याला पूर्ण प्रॉपर्टीचं स्टेटमेंट नाही तर हे असे नोटेशन्स वापरायचे. याचा अर्थ C1 इंटरचेंज C3, याचा अर्थ R1 इंटरचेंज R2, म्हणजे पहिला आणि दुसरा रो इंटरचेंज केला, याचा अर्थ पहिला आणि तिसरा कॉलम इंटरचेंज केला. पण हा इंटरचेंज केल्यामुळे डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूचं फक्त काय चेंज झालं, साइन चेंज झालं. मॅग्निट्यूड तीच राहते पण व्हॅल्यूचं साइन चेंज होतं. इकडे पॉझिटिव्ह आली तर नंतर निगेटिव्ह येईल, निगेटिव्ह आली तर पॉझिटिव्ह येईल. ओके, गॉट दिस. दोन प्रॉपर्टीजचे मिनिंग लक्षात आले तिथपर्यंत. यावरती आपण आणखी पुन्हा वर्किंग करणार आहेत. पुढच्या प्रॉपर्टीज जसं पुढे येत राहतील तसं त्यांना मागच्या प्रॉपर्टीसोबत कम्पेअर करून पुढे चालायचं आहे. आधी या दोन प्रॉपर्टीज एवढा लक्षात ठेवा फक्त. ओके.